तर सगळ्यांना शुभ सकाळ. सकाळचा मस्तपैकी नाश्त्याला बसलाय. मटर फ्लावर ते बटाटे वगैरे टाकल्यात आणि चपाती रतनताईन दिले मला बनवून नाश्त्याला. सकाळचं 9 वाजतात. अजूनपर्यंत धुका आहे पनवेलमध्ये. ही आहे पनवेल नवी मुंबई. तरी आत्ता घेतली चपाती आणि पहिली होती ती पुरणपोळी होती. पुरणपोळी घेतलेली म्हणून भाज्याशी खावा. तर मस्तपैकी नाश्तो केलेलो आहे आणि सोबत आता रतनताई पण चालले बाहेर कामानिमित्ताने आणि मी निघाले गावी जावला. तर निघाल्या पनवेलमधून. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे पनवेल ते आमच्या गावचा प्रवास. तर दुपारचं 2 वाजतात आणि आलेलं आहे पनवेलच्या बस स्थानकावर. फक्त एक बस येताना दिसते, बाकी सगळा रिकामा आहे. का दुपारचा वातावरण आणि प्रवासी देखा किती आहेत, पूर्ण फुल भरलेला आहे. तर आहेत ना मला प्रवास करायचा आहे आमच्या गावापर्यंत. माझे कोकणातील गाव तालुका आता वाशी हवेलीपर्यंत. देखते आता कंची बस भेटते ती. तर ही बस भेटली म्हणा बागमांडला हरिहरेश्वर श्रीवर्धन पनवेल ठाणे. इंदापूरवरून जाईल ना, मसल्याला पण जाईल ना. बघूया इंदापूरपर्यंत जातोय. मी तिकडे समोर ही महाड एस टी लागले. बरोबर 2 वाजता बस निघाले. ही अलिबाग विना थांबा. दुपारची जेवासाठी गाडी थोपले हॉटेल मिलन पॅलेसला. दुपारची 2:45 वाजता. इथे का तर ठाणे श्रीवर्धन आहे आणि तिकडं पण एक आपल्या कोकणात जाणारीच गाडी आहे. येत वलकीचं प्रवासी काय भेटलं म्हणा. मुंबई मंधनगड केळशीला जाणारी गाडी आहे. यो देखा यो इकडं मुंबई आहे, इकडं गोवा आहे. यो मुंबई गोवा हायवे. गोरिवली आणि आंबवलीच्या मंदा असलेला आहे हॉटेल मिलन पॅलेस. तर थोपले गाडी. आम्ही ज्या गाड्यात आहोत ती ठाणे डेपोनची आहे आणि मुंबईमधली आहे गाडी. मुंबई केळशीला चालले मुंबईवरून ना. तर आता थोपल्यासारखी एक कॉफी घेतली मस्त. 30 रुपयेवाली एक कॉफी. दोस्त इधर पाव तुम्ही पोचाते हो क्यों नाही. एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये पण पाव हे लोकच पोचवतात. आमच्या इकडे पण आहेच. फायनली 3 वाजून गेलं. 3:07 हॉटेल मिलन पॅलेस जवळची गाडी निघाली. गाडी पोचलेली आहे रामवाडीमध्ये. खेड तुळशी बोरिवली बस लागली. रामवाडीला गाडी 3:15 पोचली देखा लगेच 10 मिनिटात. हॉटेल मिलन पॅलेसमधून 10 मिनिटात गाडी रामवाडीला येईल. तिकडे ती श्रीवर्धन डेपोतलीच एक गाडी आहे. ये ती
बॉटल पाणी गारे गारे कर रस ही कोलाडची एक मावशी भेटली, तिच्याबरोबर गप्पा मारत मारत मस्त रामवाडीपासून पुढचा प्रवास झाला. फायनली 4:30 वाजता पोचले इंदापूरमध्ये. हे काही लालपरी आणि बाजूलाच पनवेल आगार महाडला जाणारे लागले. सोबत पनवेलमध्ये पण भेटलेले आणि आता पण सोबतच. वाव, हे देखा 4:30 वाजल्यात. आता देखूया तल्यापर्यंत तरी काय जावायला भेटतंय काय. इथून वाया तला जाणार आहे. आता ST स्टँडला चौकशी कक्षामध्ये मी विचारला की तल्याजवळ ST आहे काय, तर बोलतं 5 वाजता आहे. तो त्या 5च्या STने जाण मी तोपर्यंत काहीतरी खाऊन घेतो. जो इंदापूरचं फेमस वडापाव खाऊया ना, बस स्टॉपच्या बाजूलाच आहे तो. भजन पण चालू आहे का तरी आज. ते का आतना 14 किलोमीटर आहे. 14 किलोमीटर आणि 20 किलोमीटर आमचं गाव आहे. यो तला इंदापूर रोड. जबरदस्त गरम गरम वडापाव काकानी काढल्यात. मस्त गरम गरम वडापाव खायला भेटलो. ही आहे आपल्या गावाकडची सुंदर संध्याकाळ. तल्याचं मच्छी मार्केट आणि आता बस स्थानक आहे. पाठीमागं मावळताना सूर्यदेव दिसते. तो 1 मिनिटवर भेटला, फुल भरलेला, तर तेच जाऊन डायरेक्ट बसलो. एसट्याची वाट नाही देखत बसलो आणि 5:30 वाजता पोचलो तल्या. नवीन रस्तो तल्यांचं जायलो या डागीत. तळ्यात जाणारी डाग. तर तळ्यात आहे ना, आता 5 वाजल्यापासून ते पूर्ण रात्रीचं 6:15 वाजल्यापासून पर्यंत 6:15 वाजेपर्यंत एक पण गाडी आमच्या गावात जाणारी नाही आहे. सो आता फक्त एकच पर्याय की जो रस्तो आमच्या गावाइकडे जाते ना, तिथं जाऊन उभा रेवजा. जी गाडी भेटेल तिला हात करत रेवजा ऐसा. आणि थोपल गाडी ती आपली, त्यावर बैसावचा आणि जावाचा. ऐसो पुढचा प्रवास आहे. सो त्या प्रवासाची मजा घेऊया आता. आणि बाकीचं शहर देखाव गेलो ना तर संध्याकाळची फुल गर्दी होत जाते. पण तला शहर आमचा ऐसा आहे की संध्याकाळची खूप कमी गर्दी असते, खूप कमी माणसं दिसते. तर अशा प्रकारे गावात येसपर्यंत मला पूर्ण रात्र झाली. त्यानंतर काही शूट नाही केला. किंवा दुसरा दिवस आणि आईला कोकणातील एका सुंदर गावात आईच्या सोबत सुका म्हावरा घेऊन. तर आहेत ना पुढं गावचेच व्हिडिओ तुम्हाला देखावला भेटतील. ऐसो जायलो माझं मुंबईचा प्रवास आणि आता यायला कुंबले कोंड गावात. तर गावचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात ना, सो गावचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर येत राहतील. आता नवीन वर्ष येईल, सो नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. 2026 येते. 2025मध्ये बरेच गोष्टी तिकडे मुंबईमध्ये म्हणजे शहरात पण देखावला भेटलं. कधीतरी मुंबई शहर आहे ना आपल्या गावांइकडं घुसत चाललं आहे. रस्ते बनताना दिसलं, मोठं ब्रिज बनताना दिसलं, रेल्वे स्टेशन्स डेव्हलप होतात. म्हणजे ऐसा दिसून येते की गावात ना ते पण केव्हा तरी शहरात बदलून जाते. सो त्यामुळे एक ओढ आहे गावची आणि व्हिडिओ शूट करून ठेवायची. सो थँक्यू. तुम्हाला पण व्हिडिओ आवडतात आणि तुम्ही देखता.
चौघा जण फक्त क्रिकेट खेळतात. शहरात आहे ना सगळं काय भेटतं, पण अशी शांतता आणि फ्रेश वातावरण अजिबात नाही भेटत. सो जाऊन आलो ना मुंबईशी की गावात आल्यावर एकदम भारीच वाटतं यार. तुमचं कसं एक्सपिरियन्स असते ना गावात आल्यावर, तो कमेंटमध्ये सांगा जरा. तर आता आल्या कुंबले कोंड गावात. आता बारीक पोरांचा भरपूर आवाज येते. आणि ही आहे गावाकडची सुंदर संध्याकाळ. आता चाललोय वरळच्या गावात. वरळ गाव दे का किती मस्त दिसते ना. माकडा दे का माकडा, आता काय शिवर्य मारतात. भाग गए.